नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. पाहूयात ठळक घडामोडी. भाजपकडून आता प्रभू श्रीरामांना उमेदवारी देण्याची घोषणा बाकी. संजय राऊत यांचा भाजपला खोचक टोला. MPSC कडून अवघ्या 205 पदांची जाहिरात. हे बेरोजगारांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम. नाना पटोले यांची सरकारवर टीका. देवेंद्र फडणवीस गो बॅक या घोषणा देत जालन्यामध्ये मराठा आंदोलक आक्रमक. काळे झेंडे दाखवत ताफा अडवण्याचा केला प्रयत्न. तामिणी घाटामध्ये पुण्याहून कोकणामध्ये जाणाऱ्या बसचा भीषण अपघात. 2 ठार तर 55 जण जखमी. पुढील 48 तासात अवकाळी पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून तामिळनाडू, आंध्र प्रदेश, अरुणाचल आणि केरळसह महाराष्ट्र राज्यांना अलर्ट. महाराष्ट्रातला आणखीन एक प्रकल्प गुजरातला. देशामधील पहिले पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गामधून हलवणार. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ. राज्यामध्ये 129 बाधितांची नोंद. 8 किलोमीटरचा रोड शो करत मोदींनी केले अयोध्या धाम स्थानकाचे उद्घाटन. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने बजावली 7व्यांदा समन्स. आणि पाकिस्तान हाफिज सईदला भारताच्या ताब्यात देणार नाही. दोन्ही देशांमध्ये प्रत्यार्पण करार नाही. पाक परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण. धन्यवाद.